मालेगाव शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून पळणाऱ्या आंतरराष्ट्रीय सराईत गुन्हेगारांवर टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 10 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस झाले आहे। दिनांक 1 मार्च 2026 रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 3 तोळ्याची सोन्याची चेन मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर शहरात वारंवार घडणाऱ्या अशाच प्रकारच्या घटनांचा तपास सुरू करण्यात आला। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने तपास वेगात केला। तपासादरम्यान आरोपी कर्नाटक राज्यातील बिदर येथे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा छापा टाकला आणि मुस्तफा अली वय वर्ष 20 राहणार भुसावळ सध्या बिदर याला ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी आपल्या साथीदारासह मालेगाव येऊन मोटरसायकलवरून महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली। या टोळीत इतर काही आरोपींचाही समावेश असून ते महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे समोर आले आहे। आरोपीकडून खालील पोलीस ठाण्यातील एकूण 10 गुन्हे उघडकीस झाले असून यामध्ये मालेगाव छावणी पोलीस ठाणे, मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे, येवला तालुका पोलीस ठाणे या गुन्ह्यामध्ये आरोपी मोटरसायकलचा वापर करून महिलांना लक्ष्य करत असल्याचे निष्पन्न झाले। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या केली असून पुढील तपास सुरू आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी मालेगाव।